काम क्रोधाम्ये वाहिले विठ्ठले, काम क्रोधाम्ये वाहिले विठ्ठली, आवडी धरिले पायासवे. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. रिद्धे सिद्धे सुखे हनितल्या लाथा, तेथे या प्राकृता कोण माने. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, करून ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. सरे चरण संतांची या, सरे चरण संतांच्या, सरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपा जाणे कधे जावी सारो, त्यांच्या कृपा जाणे कधे जावी सारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरे, या वार करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल. काम क्रोधामी वाहिले विठ्ठली, आवडी धरले पायासवे. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. सकल संत कंठभूषण, संत हृदय सम्राट, अनंत कृपा भवन भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती, विश्ववंदनी जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग भगवत चिंतन शिवकर्ता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पंढरीशांच्या श्री चरणापर्यंत जाण्याची साधना प्रगट करतात. अनंत कोड ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पंढरीशांच्या सिमकृपेद्वारा साधकांची मायबाप, ज्ञानियांचे राज्य, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्व माऊली ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमांकन टाळकरीवृंद, मृदंगवादकाने आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग, सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानोबराय सेवाभावी ट्रस्टच्या वतीने 13व्या वर्षाची वाटचाल करणाऱ्या भक्ती महोत्सवात आज आपण 6व्या क्रमांकाच्या भगवत चिंतन सेवेत उपस्थित आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक महत्त्वपूर्ण अभंग निवडलेला आहे. मनुष्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ जीवन ज्यांनी मिळविलं त्यांना संत म्हणतात. या विश्वामध्ये संतांपेक्षा आतापर्यंत कोणी मोठा होऊ शकला नाही. संतांपेक्षा जगात कोणी मोठा होत नाही, होणार नाही. असं पवित्र आणि पारदर्शक जीवन हे संत जीवन आहे. का संत इतके मोठे झाले? त्याचं कारण आहे, प्रथमतः संतांनी स्वतःच्या जीवनामध्ये साध्य ठरवलं, ते साध्य पूर्ण करण्याकरता त्यांनी साधना केली आणि म्हणूनच जगामध्ये ते मोठे झाले. विठ्ठल प्रत्येकाने आपलं स्वतःच जीवन जगत असताना आपल्या मनाला काही प्रश्न विचारावे.
मला नेमकं काय मिळवायचं, फार मोठा प्रपंच करायचा का भगवान परमात्मा प्राप्त करायचा, हे ज्याने त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनाला शिकविणार नाही तोपर्यंत परमात्म्याचा सर्वांगीण परमोच्चानंद प्राप्त होणार नाही. प्रपंच हे साध्य नाही, ते साधन आहे. साध्य कशाला म्हणतात? जीवनामध्ये आत्यंतिक समाधान झाल्यानंतर ज्याच्या जीवनामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व आणि ज्ञातृत्व शिल्लक राहत नाही ते साध्य आहे. सामान्य माणसाच्या जीवनातलं साध्य सारखं बदलतंय. एखाद्या लहान मुलाला विचारलं, नाही बाळ काय करतो तू, ते दिनचर्या काय? तो म्हणतो मी शाळेत जातो. कशा करता? पास होण्याकरता. अरे पास कशा करता व्हायचंय? तो म्हणतो सर्टिफिकेट मिळण्याकरता. कशाला पाहिजे सर्टिफिकेट? डिग्री मिळविण्याकरता. डिग्री कशा करता? नोकरी मिळविण्याकरता. नोकरी कशा करता नाही? तो म्हणतो पैसा मिळविण्याकरता. त्याला जर विचारलं नाही बाबा पैसा कशा करता, अभ्यासू आणि विचारशील असेल तर तो म्हणेल जगण्याकरता. पण त्याच मुलाला जर पुढचा प्रश्न विचारला, नाही बाळू अरे पण जगायचंच कशा करता, मग मात्र त्याला उत्तर देता येणार नाही. त्यालाच काय 80 वय वर्षाची लेकरं अशी जगतात, अजून साध्य सापडलं नाही. विठाला जगद्गुरु तुकोबरांचं साध्य फार सुंदर आहे. तुकोबरा संतांच्या जवळ जाऊन आपलं साध्य पूर्ण होईल का नाही याची विचारपूस करतात. कै मे उद्धार पावे, कै कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, ऐशे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म. करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म. संत जीवनामध्ये साध्य जे ठरवलेलं आहे ते पूर्ण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. आपलं साध्य पूर्ण करण्याकरता मनुष्य दोन मार्गाने प्रवाहित होतोय. एक वर्ग आहे तो देहभावनेने जगतो आणि दुसरा वर्ग आहे तो आत्मभावनेने जगतो. देहभावनेने आपलं साध्य पूर्ण करण्याकरता माणसं प्रयत्न करतात, पण माणसाच्या देहभावना सारख्या बदलतात. ज्ञानोबराय बोलतात, जो देह जया पुढे अनुरूपपणे मांडे. ज्याला जो देह मिळाला त्याप्रमाणे त्याच्या सारख्या भावना होतात. कल्पना करा, कडुलिंबाचा पाला जर माणसाला खायला दिलं तर खरं सांगा किती पानं खालो? 2-4 पानं. ते गुढीपाडव्याच्या दिवशी खावे लागतात तर माणसं वाकडे तिकडे तोंड करतात. पण तोच कडुलिंबाचा पाला जर उंटाच्या देहाला जर खायला दिला तर तो ढीकच्या ढीक खातो. का? उंटाला सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे कडुलिंबाचा पाला आहे. काय बदललं? जीव का देह? फक्त देह बदलला. श्री ज्ञानाराज दुसरा दृष्टांत देतात. रस्त्याच्या दुतर्फा एका बाजूला गाई चालली आणि एका बाजूला माणूस चाललेला आहे आणि रस्त्यावर हरळीची लुसलुशीत पेंढी पडलेली आहे. ती पेंढी पाहिल्यानंतर कोण तुटून पडेल? माणूस का गाय? हिरव्या चारे भांबावे पशु. हिरवा चारा पाहिला का गाय भांबावून जाते. मोठा विचार या वेळेला करणार नाही. पुरुष देहातला जीवात्मा स्त्री देहामध्ये गेला का त्याची भावना बदलते आणि स्त्री देहातला जीवात्मा पुरुष देहामध्ये आला का भावना बदलते. वैकुंठवासी प्रातस्मरणी परमपूजनीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे, राजा अकबर दुपारचं भोजन झाल्यानंतर वामकोक्षी करण्याकरता आपल्या शयनगृहामध्ये गेला. धरणीवर अंग टाकल्याबरोबर झोप लागली आणि लागली त्याला स्वप्न पडलं.
स्वप्नामध्ये त्याच्याबरोबर बिरबलही होता. स्वप्नातला प्रसंग असा, बिरबल आणि बादशाह रस्त्याने पायी चालताना रस्त्याच्या दोन काठावर दोन कुंड होते. एका बाजूला अमृत कुंड आणि एका बाजूला नरक कुंड होता. रस्त्याने जाता जाता दोघांचे पायी घसरले. परिणामतः बादशाह अमृत कुंडामध्ये पडला आणि बिरबल नरक कुंडात पडला. स्वप्नातलं दृश्य पाहिल्याने राजा अकबर खडबडून जागा झाला. मनात विचार करू लागला, ज्या अर्थी इतकं भयानक मला स्वप्न पडलं त्या अर्थी याला काहीतरी विचारे, पण विचारावं कोणाला. झोप झाली. संध्याकाळच्या वेळेला बिरबलला काढायला, बिरबल दुपारी मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तू देखील होता. स्वप्नामध्ये आपण दोघे पायी चालताना रस्त्याच्या काठाला दोन कुंड होते, दोन ठिकाणी, एक अमृत कुंड आणि एक नरक कुंड. मी अमृत कुंडात पडलो आणि तू नरक कुंडात पडला. याचा अर्थ काय तो मला समजला नाही, जरा समजावून सांग. बिरबलाने सांगितलं, सरकार आज नाही, 2 दिवसाची मुदत द्या. दिली मुदत. 2 दिवसांनी बिरबल बादशाहकडे आला. म्हणू लागला, सरकार तुम्हाला जे स्वप्न पडलं ना तेच स्वप्न मलाही पडलं, फक्त तुमचं अपूर्ण राहिलं आणि माझं पूर्ण झालं. म्हणजे रे, अहो तुम्ही अकबर असल्यामुळे अमृत कुंडात पडलात, पण मी तुमचा सेवक असल्यामुळे नरक कुंडात पडलो. परंतु पुढे असं झालं, कुंडातून बाहेर आल्यानंतर आपापल्या अंगाला काय लागलं हे पाहण्याकरता मी तुमचं अंग चाटलं आणि तुम्ही माझं अंग चाटलं. कळायला का? लवकर कळणार नाही. बादशाह अमृत कुंडात पडला, पण चाटायला काय मिळालं? नरक मिळाला. आणि बिरबल नरक कुंडात पडला, पण चाटायला काय मिळालं? अमृत. त्याला काय असायचं? आपलंही तसंच आहे बुवा. महाराष्ट्रासारख्या संत भूमीमध्ये अमृत कुंभामध्ये जन्माला येऊन देखील केवळ प्रपंचाचे ज्या अर्थी आपल्याला भोग आवडतात त्या अर्थी आपल्याला अमृत आवडत नसून आपल्याला फक्त नरक आवडतो. विठाल का होतं? देह भावना बदलते. प्रत्येकाच्या भावना देशाने, कालाने, व्यक्तित्वाने आणि अवस्थेने सारख्या बदलतात. जरा पुढचा टप्पा ओलांडून बोलेल. मनुष्य जीवनातल्या भावना बदलते, त्यात काय विशेष आहे? तोच जीवात्मा जर एखाद्या प्राण्याच्या देहामध्ये जरी गेला ना तरी त्याच्याही देहातल्या भावना सारख्या बदलल्या जातात. वैकुंठवासी प्रातस्मरणे खंदारकर महाराज दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे, भारत देशामध्ये एक निष्णात ज्योतिषी होता. निष्णात. एक लक्षात ठेवा, ज्योतिष हे शास्त्र खोटं नाही. यदा कदाचित ज्योतिषाचा अभ्यास करणारा कुठेतरी चुकलेला असतो, म्हणून माणसं ज्योतिषशास्त्राला नाव ठेवतात. काही वेळेला हवामानाचाही अंदाज चुकला जातो. सांनपाडे आला, आज दुपारी मुसळधार पाऊस पडेल. मुसळही पडत नाही, धारही पडत नाही. म्हणजे काय? हवामानशास्त्र खोटं आहे का? अभ्यास करणारा चुकलेला असतो, त्याचा अंदाज कुठेतरी चुकतो. तसं ज्योतिषशास्त्र अत्यंत खरं आहे. ज्योतिषशास्त्र जर खोटं असतं तर ज्ञानोबाईंनी विधान वापरलंच नसतं. ज्योतिषी जो म्हणे तैसाची होय. त्या भारत देशातल्या निष्णात ज्योतिषाच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला. विद्यार्थी शिकण्याकरता आलेले होते. सुट्टीचा दिवस होता. रिकाम्या वेळामध्ये काय करावं म्हणून स्वतःची कुंडली पाहिली आणि लक्षात आलं, येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 3 वाजता आपला मृत्यू होणार आहे. त्याला त्याच्या कुंडलीने कळालं. शिष्याला बोलवून घेतलं. घाबरला. अरे बाबा, मी माझं भविष्य पाहिलंय. येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 3 वाजता मी मरणार आहे. मला मरण्याची भीती नाही, कारण येथे राहण्याचे नाही कल्पकोटी. इथे आल्यानंतर सगळेच मरणार आहे. जातश्री ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचितो मराशी. पण मला वाईट इतकं वाटतंय, मला माझा भविष्य काळ कळालाय. मला पुढचा जन्म डुकराचा मिळणार आहे. तुम्ही एक काम करा, मी जन्माला आल्याबरोबर 8 दिवसांनी त्या ठिकाणी या. माझ्या डोक्यामध्ये दगड घाला आणि त्या योनीतून मला तुम्ही मुक्त करा. शिष्याने विचारलं, तुम्हाला ओळखायचं कसं? गाव सांगितलं, पत्ता सांगितला.
त्या गावात अनेक डुकरं जन्माला येतील, पण माझं काही वेगळेपण आहे. माझे 4 पाय पांढरे असतील, शेपूटगोंडा पांढरा असेल, कपाळावर पांढरा टिक्का असेल, मी पंचकल्याणी डुक्कर होईल. तुम्ही 8 दिवसाच्या आत मला आणि दगड घालून त्या योनीतून मुक्त करा. ज्ञानाचे 3 प्रकार असतात: अतीत ज्ञान, वर्तमान ज्ञान आणि अनागत ज्ञान. योगायोगाने 15वा दिवस उजाडला, ज्योतिषाचा अंत झाला. अंत्यसंस्काराकरता शिष्यांनी स्मशानभूमीमध्ये पार्थिव देह नेला. देहाला आग लावल्याबरोबर शिष्य भांडायला लागले, तुझा कितवा वाटा आणि माझा कितवा वाटा. सासवणी धान लावी शिष्याशी भांडण. तसा प्रकार होता होता 1 वर्षाचा काल निघून गेला. 1 वर्षाने एका शिष्याच्या लक्षात आलं, आपल्या गुरुजीने आपल्याला काम सांगितलं होतं, आपण विसरलो आहे, ते केलं पाहिजे. पत्ता पाहिला, गाव गल्ली शोधली आणि गल्लीमध्ये पंचकल्याणी डुक्कर दिसल्याबरोबर खालचा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालणार. इतक्यात त्या डुकराला वाचा फुटली, थांब, आता मारू नको. त्याने विद्यार्थ्याने विचारलं, गुरुजी मागच्या जन्मामध्ये तुम्ही आम्हाला आज्ञा दिली, या योनीतून तुम्हाला मुक्त करायचं, आता का बदलला? सांगितलं, वेड्या, तुला मी 8 दिवसाच्या आत ये म्हणालो होतो, तुझ्या लक्षात आलं नाही. आता 1 वर्ष झाले. त्या 1 वर्षाचा सहवास असा झाला, मला गटारीतले भोग सुद्धा स्वर्ग भोगा इतके प्रिय वाटू लागले. आता मारू नको. का? भावना बदलली. सारख्या देशाकालाने भावना बदलतात. ही देह भावना आहे. पण दुसरा एक वर्ग आहे, तो आत्मभावनेने जीवन जगतो. माणसाच्या जीवनातल्या आत्मभावना कधी बदलत नाही. कशाला म्हणतात आत्मभावना? आपण सर्वांगीण संपूर्ण असावं, ही प्रत्येकाच्या जीवनातली भावना आहे. कारण आत्मा सर्वश्रेष्ठ आहे आणि ती मिळावी याकरता मनुष्य प्रयत्न करतो. परंतु जोपर्यंत भगवत प्रसाद मिळणार नाही, तोपर्यंत सर्वांगीण पूर्णता मिळणार नाही. कारण जगामध्ये केवळ परमात्मा पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मग ही पूर्णता मिळण्याकरता तुकोबराय आपल्या जीवनामध्ये साधना करत होते. परमार्थाचा एक पठार आहे भारत, का या पठारापर्यंत जाण्याकरता सामान्य माणसाला आपल्या अनंत पुण्याचा बळी द्यावा लागतो. त्यावेळेला कुठेतरी मनुष्य त्या पठारापर्यंत पोहोचतो. आता भगवत दर्शन केवळ माळा घातल्याने, ज्ञानेश्वरी वाचल्याने, उपास तापास केल्याने मिळत नाही. ती बाह्यरंग आहे. त्या बाह्य साधनेतून अंतरंगामध्ये प्रवेशित होऊन त्या उंच पठारापर्यंत पोहोचावं लागतं. अति दुर्लभ ही वाट आहे. महाराज सांगतात, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघेरा नोरान कल्पतरू, अवघेरा नोरान कल्पतरू, अवघेरा नोरान कल्पतरू, अवघेरा नोरान कल्पतरू, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, कल्पतरू, अवघेरा अवघेरा नोरान कल्पतरू, अवघेरा नोरान कल्पतरू. तुकोबराय सांगता, सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघेरा नोरान कल्पतरू, तरी या दुर्लभ विठोबाचे पाय, येथे उपाय न चलते. जगद्गुरु तुकोबराय आपल्या साधन दृढतेच्या द्वारा भगवत चरणापर्यंत पोहोचलेले आहेत. मग महाराजांना विचारलं, तुकोबराय तुम्ही ज्या पठारापर्यंत पोहोचला, त्या पठारापर्यंत जाण्याची आमच्या अंतःकरणामध्ये तीव्र लालसा आहे. काय करावं लागेल? तुकोबराय भगवान श्री पंढरीशांच्या चरणापर्यंत जाण्याकरता आपण जी स्वतः साधना केली, ती साधना समाजाला सांगत असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, मी वाहिले
महत्वाची साधना तुकोबराय सांगतात. काय केला? काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले. आमच्या अंतकरणातले काम आणि क्रोध आम्ही देवाला दिले. का दिले हो? त्याचं महत्वाचं उत्तर आहे, या जगामध्ये काहीही जरी मिळवायचं झालं ना, त्याच्याकरता काही ना काहीतरी मोबदला द्यावाच लागतो. त्याशिवाय जगातून काही मिळत नाही. ज्ञानोबराय बोलतात, तपे विन दैवत दिदला विन प्राप्त, बुझे विन हित कोण सांगे. काहीतरी जरी मिळवायचं जर असेल तर आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. थोडा विको द्या. प्रसंग सांगून पुढे जातो. महाभारताच्या कालखंडामध्ये एक पर्वकाळ होता. पर्वकाळ, या पर्वकाळामध्ये ऋषी मुनी पांडवांनी काही महिला गंगेवर स्नानाकरता जमा झालेल्या होत्या. गंगेवर समाज स्नानाची व्यवस्था म्हणून गंगेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर एक दोर बांधलेला होता. नियोजन असं होतं, गंगा जिकडून प्रवाहित होते त्या वरच्या भागामध्ये महिलांनी स्नान करावं आणि खालच्या भागामध्ये पुरुषांनी स्नान करावं, अशी रचना केलेली होती. पाहता 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 सगळ्यांचं स्नान उरकलं. स्नानाचे 2च जण राहिले. पुरुषांमध्ये महर्षी दुर्वासा आणि स्त्रियांमध्ये भगवती द्रौपदी माता 2च जण स्नानाचे राहिलेले होते. प्रकार असा, दुर्वासा जेव्हा स्नानाकरता नदीमध्ये उतरले, ते मध्ये गेल्यानंतर फक्त कमरे त्याच पाण्यामध्ये जाऊन उभे राहिले. आतमध्येही जाईन आणि काठावर येईना. बराच वेळ झाला. कधी गंगेचं स्नान केलं असेल तर लक्षात येईल, जगात अति थंडगार पाणी जर कोणत्या नदीचं असेल तर फक्त गंगा आहे महाराज. 12-17 मिनिटापेक्षा जर पाण्यात थांबला, शरीर बधीर पडतं नव्हे, बेशुद्ध मनुष्य पडतो. इतकं थंड पाणी आहे. किती पाणी त्याला वेग आहे. एखादा सामान्य मनुष्य कर्मधर्म संयोगाने स्नान करताना जर वाहून गेला तर अजून विज्ञानाने त्याला वर काढण्याची व्यवस्था केलेली नाही. इतका वेग या पाण्याला आहे. अशा थंडगार आणि वेगवान पाण्यामध्ये दुर्वासा जवळजवळ अर्धा तास झाले होते, तसेच उभे होते. द्रौपदी माता अति चाणाक्ष होत्या. विचार करू लागल्या, जवळजवळ अर्धा तास झालं दुर्वासा इतक्या थंडगार आणि वेगवान पाण्यामध्ये का थांबले असतील बरं? कमरे इतक्या पाण्यात काय कारण आहे? नक्की काहीतरी संकट आलेलं आहे. प्रसंग असा होता, दुर्वासा जेव्हा नदीच्या पात्रामध्ये स्नानाला उतरले, अंग घासू लागले. त्यांच्या लक्षातच आलं नाही. अंग घासता परिणामतः त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. ते नग्न झाले म्हणूनच कमरे इतक्या पाण्यामध्ये उभे होते. अति चाणाक्ष असलेल्या भगवती द्रौपदी मातेने पाहिलं आणि विचार केला, या संकट निर्माणाकरता आपण मदत केली पाहिजे. द्रौपदी माता काठावर आल्या, नेसलेल्या शालूची पट्टी फाडली आणि दुर्वासांच्या संरक्षणाकरता, लज्जा संरक्षणाकरता म्हणून गंगेच्या पाण्यामध्ये टाकले. आता ज्या गंगेमध्ये पर्वत वाहून जातात, तिथे सामान्य द्रौपदीच्या शालूच्या पट्टीची काय किमया आहे? तिने पट्टी टाकावी, ती वाहून जावी. पाहता पाहता आता द्रौपदी माता अर्धनग्न होण्याची वेळ आली. तिथं भगवान श्रीकृष्णानं अति श्रद्धा आणि प्रेम होता. शेवटची पट्टी फाडली, आपल्या कपाळाला लावली, प्रार्थना केली, हे जगदीशा लाज रखो तुम मेरे प्रभुजी, लाज रखो तुम मेरे. हे भगवान, माझ्या जीवनामध्ये विश्वास आणि श्रद्धा जर म्हणाल तर मी तुमच्या श्रीचरणावर ठेवलेली. या श्रद्धेचं ओझं आहे तुमच्या डोक्यावर आणि या ओझ्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ती संधी या दुर्वासांनी ही पट्टी मिळावी याकरता प्रभू तुम्ही मला मदत करा. एवढीच माझ्या आणि अंतःकरणातली तुमच्या विषयीची प्रार्थना आहे. मला दुसरं काही नको जीवनामध्ये. असा द्रौपदी मातेने संकल्प केला. कपाळाला पट्टी लावली आणि ती संकल्पपूर्वक गंगेच्या पात्रात टाकल्याबरोबर सावध असलेल्या दुर्वासांनी अलगद झेलली. आपल्या लज्जास्थानाला लावली. दुर्वासा काठावर आले. काठावर आलेल्या दुर्वासांना सर्वांनी पाहिलं. सगळे दर्शनाला निघाले, पण दुर्वासा मात्र द्रौपदीची वाट बघत होते. ती कधी भेटेल? तिने माझ्यावर मोठा उपकार केलेला आहे, मला तिला या उपकारातून काहीतरी उत्तीर्ण होण्याकरता दिलं पाहिजे. ती कधी भेटेल? या विचारांती विचार करताना द्रौपदी माता आल्या आणि दुर्वासांच्या चरणावर आपलं फक्त मस्तक टेकवलं. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूतादि साधवा. द्रौपदीचं मस्तक दुर्वासांच्या चरणाला स्पर्शित झाल्याबरोबर दुर्वासा रडू लागले. ओठ कापरे झाले, कंठ सदगतीत झाला. म्हणू लागले, हे द्रौपदी, माझ्यावर किती मोठा ग उपकार केला, तुम्हाला जीवदान दिलंय
आज तू जर नसते ना माझ्या लज्जेचं हनन झालं असतं. ए द्रौपदी, आज तू माझ्या लज्जेचं संरक्षण केलं ना, माझा आशीर्वाद आहे. याच्या मोबदल्यामध्ये एक दिवस असा येईल का परमात्मा तुझ्या अनंत पटीने द्रौपदीला आज राखील, अनंत पटीने. ज्या वेळेला दुर्वासांचा हा आशीर्वाद मिळाला आणि मय सभेमध्ये ज्या वेळेला दुःशासन भगवती द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करू लागला ना, त्यावेळेला दुर्वासांच्या आशीर्वादाची किमया कळाली आणि भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला वस्त्र पुरवले. कौरवी पांचाली सभेमध्ये आलेली, वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवी पांचाली सभेमध्ये आलेली, वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली. दुर्वासांच्या आशीर्वादामुळे भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवले. पण केव्हा? अगोदर द्रौपदीला द्यावं लागलं आणि मग द्रौपदीला मिळालं. हे महत्वाचं आहे. तसं तुकोबरांना विचारलं, तुम्ही काय दिलं देव मिळविण्याकरता? महाराज सांगतात, काम. आम्ही पहिला काम देवाला दिलं. कशाला म्हणतात काम? वैकुंठवासी प्रातस्मरणे सद्गुरु धुंडा महाराज कामाची व्याख्या सांगायची. माणसाच्या अंतकरण वृत्तीमध्ये निर्माण झालेली जी विकृती आहे, जो क्षोभ आहे, क्षोभ, त्या क्षोभाला काम म्हणतात. भावनेची झालेली विकृती, तिचं नाव काम आहे. महाराज सांगतात, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, आत सहाजन वंदे, आत सहाजन वंदिर, गुंफा करिता ते पोखर, गुंफा करिता ते पोखर, याचा नका करू अंगीकार गा, नका करू अंगीकार गा, याचा नका करू अंगीकार गा, नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. माणसाच्या जीवनात सगळ्यात अवकल्याण करणारे जर कोण असतील ना महाराज, हे विकार आहेत, विकार. श्रीमद भगवद्गीता सांगते, अर्जुना, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विद्ये नेह वैरिन. हे वैरी आहे माणसाची. नरकाला घेऊन जाण्याकरता हे तयार आहेत आपल्याला. महाराज भगवान सांगतात, त्रिविधम नरकच्छेदम द्वारनाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ यस्मादेतम त्रयम त्यजेत. हे अर्जुना, हे बाबा, अरे या विकारांना तू टाकून दे. का? हे ज्ञान नदीचे भुजंग, विषयदरीचे वाग, का भजन मार्गीचे मांग मारकजे. अर्जुन घाबरला आणि देवाचं ऐकलं आणि विकार टाकून दिले. तुकोबराय हुशार आहेत महाराज. तुकोबरांनी विकार टाकून दिले नाही. मग काम क्रोधादी विकार टाकून न देताना ते देवाला तर देऊन टाकले. हे तुकोबरांची विशेषता आहे. त्याचं कारण आहे, जगात कोणतीच वस्तू टाकाऊ नाही, फक्त तिचा उपयोग करता आला पाहिजे. हे तुकोबरांची विशेषता आहे. जगात टाकाऊ वस्तू नाही महाराज. अग्नी, अग्नी, अग्नी चांगला म्हणावं का वाईट म्हणावं? चांगला म्हणावं तर इमारतीला लागला, मग वाईट म्हणावं तर स्वयंपाक करता येत नाही.